लाडकी बहीण योजनेतील एक महत्त्वाची अपडेट आली आहे। लाडक्या बहिणींना आता शिफारसपत्र देण्यात आलं आहे। जे शिफारसपत्र सबमिट केल्यानंतर लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी प्रक्रिया आता पूर्ण होणार आहे आणि ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतरच लाडकी बहीण योजनेत मिळणारे तुमचे 1,500 रुपये कायमस्वरूपी सुरू राहतील। आता हे शिफारसपत्र कुठे मिळणार, या शिफारसपत्रावरची माहिती कशी भरायची, हे शिफारसपत्र कुणी जमा करायचं आहे, याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत। लवकरात लवकर हे शिफारसपत्र तुम्हाला सबमिट करावं लागणार आहे, कारण आपल्याला माहीतच आहे की ई-केवायसी साठीची अंतिम मुदत 31 डिसेंबर आहे। म्हणजेच 31 डिसेंबरपर्यंत केवायसी झाली नाही तर तुम्हाला योजनेचे पैसे मिळणार नाहीत। आता हे शिफारसपत्र कोणी सबमिट करायचं, तर ज्या लाडक्या बहिणींना पती नाहीत, वडील नाहीत, त्यांच्यासाठी हे शिफारसपत्र असणार आहे। ज्यांना पती आहेत, वडील आहेत, पती किंवा वडिलांचा OTP टाकून ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केली आहे त्यांना या शिफारसपत्राशी काहीही घेणं देणं नाही। या उलट ज्या महिलांना पती वडील नाहीत त्यांना OTPचा प्रॉब्लेम येत आहे, अशाच महिलांसाठी हे शिफारसपत्र आहे। शिफारसपत्रामध्ये सुरुवातीला तुम्हाला अंगणवाडी सेविकेचं नाव लिहायचं आहे। नंतर ज्या अंगणवाडी केंद्रात तुम्ही शिफारसपत्र सबमिट करणार आहात, जे काही गाव आहे त्याचं नाव टाकायचं आहे। नंतर तालुका जिल्हा लिहायचा आहे। नंतर स्वतः लाडक्या बहिणीचं नाव आणि पुढे आधार नंबर टाकायचा आहे। पुढे नंतर पुन्हा अंगणवाडी सेविकेचं नाव, केंद्राचे नाव, तालुका जिल्ह्याचं नाव भरून हे शिफारसपत्र जाणार आहे महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांकडे। आणि जेव्हा हे शिफारसपत्र प्रकल्प अधिकाऱ्यांकडे जाईल तेव्हा लाडकी बहिणींनो तुमची ई-केवायसी पूर्ण होणार आहे। आणि या शिफारसपत्राला कोणते डॉक्युमेंट जोडायचे, तर पतीचे किंवा वडिलांचे मृत्यूचे प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश म्हणजेच घटस्फोटाचे प्रमाणपत्र तुम्हाला जोडावे लागणार आहे। आणि हे शिफारसपत्र अंगणवाडी सेविकांकडे जमा करावे लागणार आहे। मग तुमची केवायसी पूर्ण होणार आहे। त्याशिवाय वेबसाईटवर तुम्ही केवायसी जरी केली तरी त्या केवायसीला काहीही अर्थ राहत नाही। म्हणून ज्यांना पती किंवा वडील नाहीत त्यांनी शिफारसपत्र देणे बंधनकारक आहे। म्हणून 31 डिसेंबरच्या अगोदर हे काम करून घ्या। प्रक्रिया काय, तर अगोदर वेबसाईटवर केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि मगच हे डॉक्युमेंट अंगणवाडीमध्ये जमा करायचे आहेत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।